आपण आज नवरात्री निमित्त साबुदाणा वडा बनवणार आहोत। त्यासाठी लागणार साहित्य 1.5 ग्लास आपण साबुदाणा घेतलेला आहे आणि तो 2 तास भिजवलेला आहे। त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले 1 वाटी, साखर 2 चमचे घेतलेली आहे, 1 चमचा मीठ घेतलेले आहे, 4 ते 5 बटाटे घेतलेले, 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, दही घेतलेले चटणीसाठी। आपण कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवणार आहोत। 3 शिट्ट्या झाल्या, आपला गॅस बंद करायचा आहे। आता आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरच्या बारीक करून घेणार आहोत। शेंगदाणे आणि मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, एका ताटात काढून घेणार आहोत। त्यातली काही चटणी आपण बाजूला काढून ठेवणार आहोत। आता साबुदाणा देखील ताटात काढून घेणार आहोत। शेंगदाण्याची चटणी आणि साबुदाणा आपण मिक्स करून घेणार आहोत। आपले बटाटे देखील उकडून झालेले आहेत, ते आपण सोलून घेणार आहोत। बटाटे सोलून घ्यायचे आपल्याला। आपले सगळे बटाटे सोलून झालेले आहेत, ते आपण आता किसून घेणार आहोत। बटाटा किसूनच टाकायचा आहे, त्यामुळं रेसिपी आपल्याला सोपी जाती करायला। बटाटा आणि साबुदाणा आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत। दोन्ही एकजीव होतील असं मिक्स करायचं आहे। आपण बटाटे, साबुदाणा आणि शेंगदाणे चटणी चांगले एकत्र करून ठेवलेले आहे। असे आपण साबुदाण्याचे गोळे करून चपटे करून घेणार आहोत। थोडेसे जाडच आपण ठेवणार आहोत, जेणेकरून ते तळताना फुगतील। आपण गॅसवर तेल तापायला ठेवणार आहोत। आपलं तेल तापलेलं आहे। पाहू शकता आपला साबुदाणा वडा किती छान तळलेला आहे। साबुदाणा वड्याबरोबर जी चटणी करणार आहोत ते त्यात आपण शेंगदाणे ही चटणी जी ठेवलेली होती मगाशी ती टाकणार आहोत। साखर 1 चमचा आणि थोडं मीठ, ते मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा वड्याची डिश तयार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।